गाईज, आपल्याला आज एक शिंपी किंवा एक शिपी हे बनवायचे जे की तिसऱ्यांपासून बनवतात. त्यांची मालवणी पद्धतीमध्ये आपण एक शिपी बनवूया. त्यासाठी पहिले मी माष्ट हे शिंपले आहेत जे उकडून घेतले, थोडंसं वाफ काढून. त्याच्यानंतर ही वी आहे, त्या वीवरती त्याला कापायचं. काही जण न उकळताही डायरेक्ट त्याच्यावरती कापतात, पण युजली मी त्यांना एक थोडंसं उकळून घेते, वाफ काढून घेते, म्हणजे की नंतर ते चांगले लवकर शिजतात आणि आपल्याला ते कापायला पण थोडे इझी जातात. तर आता हे मी कापून घेते सर्व. कापल्यानंतर पुढे मग आपण त्यांना वेगळं करू मास्टरला. ही एक मालवणी पद्धतीमध्ये बनवायची डिश आहे. ओके, आता हे बघा, हे असं ते सोलल्यावरती दिसतं. आणि हे तर उकडलेले पाणी आहे ना, ते पण मी वेगळं करून घेते, एका पेल्यामध्ये काढून घेते. कारण की त्याच पाण्यामध्ये आपण जर शिजवलं तर त्याला एक वेगळीच टेस्ट येते आणि ते खूप छान लागतं. हे बघ मैत्रिणींनो, हे असं दिसतं. 2 शिंपल्यांमध्ये जे आहेत ना मला त्याचं माष्ट, ते आपल्याला काढून एकाच शिंपल्यामध्ये करायचं आहे. ठीक आहे, म्हणूनच ह्या म्हणजे प्रकाराला, डिशला एक शिंपी असं म्हटलं जातं. म्हणजे ते जे आतमधलं माष्ट आहेत ना, ते काढून एकाच शिंपीमध्ये करायचं आणि त्याला शिजवायचं. आता शिजवायचं कसं, त्यासाठी मी तुम्हाला दाखवते. एकदम सोपी आणि साधी पद्धत आहे, पण याची टेस्ट तुम्ही खाऊन बघितलात ना तर इतकी छान लागते. माझ्या घरात हे सगळ्यांना आवडतं. आणि कधी कधी हे ना, हे फक्त तुम्ही उकडून पण खाऊ शकता, त्याचं खूप छान टेस्ट येते, पण मग जास्त वेळ उकडायला लागतं. मला याची भाजी करायची होती म्हणून मी जास्त वेळ उकडलं नाही, जसं एक वाफ काढून घेतलं, म्हणजे नंतर ते शिजतील लवकर जेव्हा मी त्याच्यामध्ये वाटणामध्ये शिजवेल. त्यासाठी आता हे बघा, मी कांदा टमॅटो कापून घेतला आणि थोडी कोथिंबीर टोपामध्ये घेऊन एक नॉर्मल फोडणी द्यायची. जसं की आता मी याच्यामध्ये कढीपत्ता टाकला आहे. ठीक आहे, कढीपत्ता छान परतला की मग त्याच्यामध्ये आपण कांदा टाकू. कांदा टमॅटो मी ते चांगलं परतून घेते, जास्त नाही शिजवते मी. थोडासा म्हणजे थोडासा अर्धा कच्चाच राहू द्यायचा. की जास्त शिजवलं तर मग नंतर ते आहे ना, मास्टर शिजवायला परत वेळ लागतो. तर थोडंसं मी अर्धा कच्चंच आहे. त्याच्याचमध्ये बघा मी मसाला, मीठ, गरम मसाला, हळद तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. मीठ मी जास्त नाही टाकलं इथे. हे वाटण आहे, गोडं वाटण. जे गोडं वाटण पण मी त्याच्यामध्ये टाकते. तर हे कसं बनवायचं मी तुम्हाला सेपरेट रेसिपी देईन. हे कोकम आहे. मालवणी पद्धतीमध्ये कुठल्याही तुम्हाला फिश बनवायची असेल किंवा सी फूड, तर कोकमशिवाय आमचं जेवण होत नाही. तर मी ते त्याच्यामध्ये 2 कोकम टाकलं. मग ते तिसऱ्या होत्या, एक शिंपीमध्ये काढून घेतलेले ते टाकतात. तुमच्या थिकनेसप्रमाणे, तुम्हाला जेवढी ग्रेव्ही थिक पाहिजे किंवा पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही हे वाटण पण ॲड करू शकता, कमी जास्त करू शकता तुमच्या चवीप्रमाणे. आता ते असं थोडंसं शिजू द्यायचं, वाफ काढायचा. आपण आधीच तिसऱ्या शिजवल्यामुळे त्यांना वाफ काढून घेतल्यामुळे ते लवकर शिजून जातील. ठीक आहे, त्या ह्यामध्ये मीठ टाकलं. आता एक इथे लक्षात ठेवा, तुम्ही जर आधी मीठ टाकलं असेल उकळताना तर इथे कमी मीठ टाका. मी नव्हतं टाकलं म्हणजे इथे मीठ टाकलं. तर हे फायनल डिश आहे.